नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. डोंबिवलीतील बहुचर्चित शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अत्यंत जोरदार आणि मोठा धक्का दिलाय. न्यायालयाच्या ताज्या सुनावणीमध्ये हायकोर्टानं रमेश म्हात्रे यांचा जामीन अर्ज स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. त्यांना तात्काळ दिलासा देण्यास साफ नकार दिला आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना सध्या तरी कारागृहातच मुक्काम करावा लागणार असून त्यांना 3 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ही 31 जुलै रोजी निश्चित करण्यात आली असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वकिलांची बाजू सविस्तरपणे ऐकून घेतल्यानंतरच जामिनाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असं न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कृत्याची अत्यंत गंभीर दखल घेत त्यांना चांगले सुनावले आणि कान टोचले. आधी डॉक्टरांना मारहाण करायची, मग प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागायचा, मग तुम्ही मतदारांकडे जाता आणि त्यांना तुमची सेवा करायची आहे असं सांगून मते मागता, पण निवडणूक आल्यानंतर मात्र थेट मारहाण करता. अशा कडक शब्दात न्यायालयाने संताप व्यक्त केला. एक लोकप्रतिनिधीकडून जनतेची निस्वार्थ सेवा करणं अपेक्षित असतं, मात्र अशा प्रकारे डॉक्टरांवर हात उचलणं किंवा त्यांना मारहाण करणं अजिबात सहन केलं जाणार नसून असं नमूद करत न्यायालयाने म्हात्रे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला. यावर रमेश म्हात्रे यांनी न्यायालयाकडे विनवणी करत मी तपास पूर्ण होईपर्यंत केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून बाहेर जायला तयार आहे. मला गंभीर अटी घाला, पण कृपया कारागृहातून बाहेर काढा अशी याचना केली. परंतु न्यायालयाने त्यांची ही विनवणी फेटाळून लावत त्यांना कोणताही तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर आणि त्यांनी आरोपींना कथित स्वरूपात दिलेल्या VIP ट्रीटमेंटवरही उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात ताशेरे ओढले आणि पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. या प्रकरणाची गंभीरता पाहता याचा सखोल तपास आता थेट पोलिसांच्या उपायुक्तांकडे सोपवण्यात यावा असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या घटनेतील पीडित डॉक्टर आणि साक्षीदार अजूनही मोठ्या दहशतीखाली वावरत असून त्यांना धमक्या येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे. याची गंभीर दखल घेत या सर्व पीडितांचा आणि साक्षीदारांचा जबाब थेट न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांना तातडीने योग्य ते पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहे. माहितीसाठी सांगायचं झालं तर गेल्या 6 जुलै रोजी डोंबिवलीच्या KDMC संचालित शास्त्रीनगर रुग्णालयात एका गरोदर महिला रुग्णालयाच्या उपचारावरून मोठा वाद निर्माण झाला होता, ज्या दरम्यान येथील डॉक्टरांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती. कल्याणच्या कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी त्यांना जामीन मंजूर केला होता, परंतु या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि कनिष्ठ न्यायालयाचा जामीन रद्द करत रमेश म्हात्रेंना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते. आता हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज पूर्णपणे फेटाळून लावत त्यांना 3 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुचवली असल्यामुळे राजकीय वर्चस्व असलेल्या या नगरसेवकाला कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळवण्यासाठी आणखी काही काळ न्यायालयीन लढाई लढावी लागणार हे स्पष्ट झालंय.